श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन. तर उद्या आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना एक वस्तू अर्पण करायची आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रत्येकाचेच गुरु आहेत. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करण्याची ताकद कोणात आहे तर ते आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे. तर उद्या जर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही गरिबी आणि दारिद्र्य आहे तर ते सुद्धा सर्व संपून जाईल आणि अवतीभोवती असणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती आहेत, वाईट गोष्टी आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे उद्या. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. आता बघा, उद्या आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा 10 एप्रिल रोजीच म्हणजेच बुधवारी साजरा करायचा आहे. उधरा गुलाल वाजवा नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी, असे हे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्या भक्तांच्या तोंडून निघणारे हे घोषवाक्य प्रत्येकानेच आपल्या घरामध्ये उद्या म्हणावं. 1856च्या सुमारास श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. तर मंगळवेढ्या पाहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजले की स्वामी महाराज कसे प्रकटले, ते कोण होते, ते कुठून आले होते याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आहेतच. तर उद्या आपल्याला प्रकट दिन कशा पद्धतीने साजरा करायचा आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया. तर उद्या तुम्हाला बघा, सेपरेट जर स्वामी महाराजांची पूजा जर मांडता आली तर आवर्जून तुम्हाला ती मांडायची आहे. तर कशा पद्धतीने, एक चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावरती तुम्हाला एक लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. स्वामी महाराजांचा फोटो ठेवून फोटोला फूल, नैवेद्य वगैरे तुम्हाला सर्व अर्पण करायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती दाखवायची आहे. फुलांची माळ तुम्हाला स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे आणि त्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता. त्या स्वामी महाराजांचे जे आवडते जे पदार्थ होतं त्यामध्ये बघा, पुरणपोळी, त्यानंतर जी कांद्याची भजी आहे ती, त्यानंतर दही भात, हे जे पदार्थ होते ते स्वामी महाराजांना खूप प्रिय होते. ह्या वस्तू तुम्ही स्वामी महाराजांना उद्या अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला उद्या हिना अत्तर जे असतं तर ते स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे. हे हिना अत्तर तुम्हाला उद्या स्वामी महाराजांना आवर्जून लावायचं आहे. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी तुम्ही पुरुष सुक्तमचं 16 वेळेस पठण करायचं आहे आणि जर फोटो असेल तर फोटोच्या समोर तुम्हाला फोटोवरती तुम्हाला अभिषेक करता येणार नाही. फक्त तुम्ही श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तम हे 16 वेळेस म्हणू शकता. त्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांना जी वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ घेतल्यानंतर त्याच्याबरोबर थोडीशी खडी साखर आणि एक गुलाबाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे. आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही मंदिरामध्ये म्हणजेच जे स्वामींचं केंद्र असतं तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकता किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे जे नारळ आहे तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचं आहे. त्यावरती तुम्हाला जे गुलाबाचं फूल आहे तर ते सुद्धा ठेवायचं आहे आणि थोडीशी खडी साखर सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे स्वामी समर्थ महाराजांचा जो तारक मंत्र आहे तर त्या तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. किती वेळेस तर तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर हे जे नारळ आहे तर ते तुम्हाला स्वामींजवळ ठेवायचं आहे. स्वामींजवळ ठेवल्यानंतर केवळ ठेवायचं तर ते तुम्ही नारळ एक अर्धा तास, 1 तास, 2 तास तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ते नारळ तुम्हाला तिथून उचलायचं आहे. उचलण्याच्या अगोदर स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया, माझ्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे, दुःख आहे, अडचणी आहे तर त्या दूर करा. तुमचा जो कृपा आशीर्वाद आहे, तुमचा जो वरद हस्त आहे तर तो नेहमी माझ्यावरती, माझ्या घरावरती असू द्या, अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर
त्यानंतर ते नारळ आपल्याला उचलून घ्यायचं आहे। उचलून घेतल्यानंतर ते नारळ आपल्याला फोडायचं आहे आणि त्यानंतर हे जे नारळ आहे तर स्वामींच्या प्रसादाच्या स्वरूपात घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्याला हे खायचं आहे। आता हे जे नारळ आहे तर ते फक्त पुरुषांनीच फोडायचं, स्त्रियांनी फोडायचं नाही। सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करता येणार नाही। तारक मंत्र ह्या स्त्रिया म्हणू शकतात, पण नारळ फोडण्यासाठी ते पुरुषांनीच फोडायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। उद्या तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाइम भेटेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।